आज आपण हादग्याच्या फुलांची भजी कशी करायची हे बघणार आहोत। यासाठी मी या ठिकाणी ही हादग्याची फुलं घेऊन घेतलेली आहे। साधारणतः ही अशी हादग्याची फुलं असतात, थोडासा पिवळसर असतात आणि थोडासा गुलाबी रंग ह्याला असतो। तर अशा प्रकारे मी ही फुलं घेऊन घेतलेली आहेत। आता या फुलांची भजी करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, या फुलाचा जो केसर असतो मधला तो काढून घ्यायचा आहे व हे थोडंसं देठ कट करून घ्यायचंय। अशाच प्रकारे बाकीच्या फुलांचेही आपण केसर काढून घेणार आहोत, कारण हा केसर थोडाफार कडवट लागतो, त्यासाठी आपण हा केसर काढणार आहोत आणि हे अशी देठ काढून घेणार आहोत। अशाच प्रकारे मी बाकीच्याही फुलांची देठ कट करून घेणार आहे व पुंकेसर काढून घेणार आहे व ही फुलं छान वाहत्या पाण्यामध्ये धुवून घेणार आहे। या ठिकाणी मी ही फुलं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत व त्याचे पुंकेसर काढून घेतलेले आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी मी हे चण्याचं पीठ घेतलेले आहे। साधारणतः आपण जितकी फुलं घेतो त्याच हिशोबाने एक एक चमचा चण्याचं पीठ घ्यायचंय, जेणेकरून ही भजी अगदी छान होतात। पिठामध्ये हे 1 चमचा तांदळाचं पीठ घालणार आहे। थोडासा ओवा आपण यात घालणार आहोत। त्याचप्रमाणे थोडं तिखट यात घालणार आहोत व चवीप्रमाणे आपण यात मीठ घालणार आहोत व या मिश्रणात आपण यात अगदी चिमूटभर असा खाण्याचा सोडा घालणार आहोत। अगदी थोडासाच यात सोडा घालायचा आहे। आता या ठिकाणी आपलं हे भज्यांचं रवण अगदी छान असं झालेलं आहे। तुम्ही साधारणतः अशी कन्सिस्टन्सी याला घ्यायची आहे, थोडंसं दाटसरच ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्या भज्यांना चांगलंसं कोटिंग होईल। आता आपण यात चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत व हे मिश्रण 2 ते 3 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देणार आहोत। आता या ठिकाणी तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे। मी यातलं 1 चमचा तेल घेणार आहे आणि या रवणामध्ये घालणार आहे। याला छान असं मोहन देऊन घ्यायचं आहे तेलाचं, जेणेकरून आपली भजी ही छान अशी कुरकुरीत होतात आणि छान असं फेटून घ्यायचंय। हे असे ह्याला छान असं कोटिंग मिळेल असं रॅप करून घ्यायचं आहे व ही भजी आपण आता तेलात सोडणार आहोत। आता याला आपण थोडंसं पलटी करून घेणार आहोत। अगदी छान झाली आहे ही भजी, तुम्ही बघू शकताय छान अशी फुलली आहेत।